श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला व्हावी, आपल्या घरात तिने सतत वास करावा, आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक लक्ष्मी व्रत हे करतात, त्यांना उत्तम फळ मिळते। तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी हे व्रत आपण सुरू करू शकतो आणि शेवटच्या गुरुवारी हे व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे। तर काही भाविक काय करतात, प्रत्येक वर्षी म्हणजे 1 वर्ष पूर्ण हे व्रत सुद्धा करतात, त्यांचा संकल्प असतो आणि 1 वर्ष पूर्ण हे व्रत तुम्ही करू शकता। तर व्रत करायचे काही नियम आहेत, तर थोडक्यात सांगते, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून झाल्यावर निर्मळ अंतःकरणाने पूजा विधी करावी, दिवसभर उपवास करावा आणि रात्री उपवास सोडावा। तर सगळ्यात पहिल्यांदा उपवासामध्ये काय खायचं हे सांगते। तर बऱ्याच ठिकाणी खिचडी पण खातात आणि काही ठिकाणी फक्त फळे खाऊन उपवास करतात। तर तुमची इच्छा, तुम्हाला जे खाऊन तुम्हाला जमणार आहे ते तुम्ही खाऊन उपवास करू शकता। तर एखाद्या गुरुवारी जरी काही प्रॉब्लेम आला, म्हणजे काही अडीअडचणी, सुतक किंवा मासिक पाळीच्या काही अडचणी असतील, तर तुम्ही तो गुरुवार वेस्ट अजिबात घालू नका। दुसऱ्या कोणाकडून सुद्धा तुम्ही पूजा मांडून घ्या, आरती करून घ्या आणि जे काही पुस्तक असतं ते तुम्ही त्यांच्याकडने वाचून घ्या आणि तुम्ही साईडला लांब बसून ते तुम्ही ऐकू शकता, पण तो गुरुवार वायाला घालू नका। कारण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या जे 4 गुरुवार येतात त्या 4 गुरुवार मधले जे काही गुरुवार पडतील 4-5 त्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे। पुढच्या महिन्यातल्या म्हणजे मार्गशीर्ष नंतर पौष महिना येतो, तर त्या महिन्यामध्ये उद्यापन न्यायचं नाही। कारण बऱ्याच महिला काय करतात की जरी काही प्रॉब्लेम आला तर तो गुरुवार विनाकारण वायाला घालवतात आणि म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तरी तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता, पण तुम्ही तो गुरुवार वायाला घालून मग तो गुरुवार एक आपला पौष महिन्यात जातो आणि उद्यापन आपलं पौष महिन्यात होतं। पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच झालं पाहिजे असं ब्राह्मण सुद्धा सांगतात। मग तुमचे 3 गुरुवार जरी झाले तरी पण तुम्ही उद्यापन करू शकता किंवा 2 गुरुवार जरी झाले तरी पण तुम्ही ते उद्यापन करू शकता। फक्त उपवास हे 4 गुरुवारी आपल्याला करायचे आहेत आणि जर सुतक आलं तर दुसरं कोणाकडून पूजा मांडून घेऊ नका, कारण घरात सुतक असतं, त्यामुळे दुसरं कोणाकडून जरी पूजा मांडून घेतली तरी आपल्या घरात सुतक असल्यामुळे ती पूजा ग्राह्य धरली जात नाही आणि ते एक थोडक्यात पापच असतं। त्यामुळे सुतक आलं तर पूजा मांडू नका आणि जरी काही प्रॉब्लेम दुसरा असेल तर तुम्ही पूजा मांडू शकता। तर पूजा कशी मांडायची ते सांगते। तर जिथे पूजा मांडणार आहे तिथे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा चौरंग नसेल तर तुम्ही पाट ठेवू शकता, त्यावर एक कोरं कापड आपल्याला अंथरायचं आहे किंवा तुम्ही ब्लाउज पीस जरी अंथरला तरी पण चालेल। शक्यतो हिरव्या रंगाचा किंवा लाल रंगाचा तुम्ही ब्लाउज पीस अंथरू शकता, पण तो नवीन पाहिजे। तर त्या कापडावरती गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे आणि त्या राशीवरती आपल्याला कलश ठेवायचा आहे। आता कलश कसा ठेवायचा हे तर सगळ्यांना माहिती असेल, पण थोडक्यात सांगते। जी नागिनीची पाने मिळतात 5 ती पाने ठेवायची। सगळ्यात अगोदर जो गडू असतो तांब्याचा, त्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल असं टाकून त्या नागिनीची 5 पाने लावून 1 नारळ आपल्याला ठेवायचा आहे। शेंडीची बाजू वर करायची आहे, अशी आपण कलश स्थापना करू शकतो। त्यानंतर पाटावर गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे आणि गणपतीची मूर्ती जर छोटी नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा सुद्धा करू शकता, म्हणजे गणपती म्हणून सुपारी सुद्धा स्थापन करू शकतो। त्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची, मग फोटो ठेवू नका। त्यानंतर आपल्याला एक विडा ठेवायचा आहे, एक नागिनीचं पान घ्यायचंय, त्याच्यावर खारीक, खोबरं, बदाम, सुपारी हा आपल्याला विडा ठेवायचा आहे। त्यानंतर जी काही आपल्याकडे फळे असतील 5 फळे किंवा 5 फळे जरी नाही ठेवली तरी तुम्ही केळी पण ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला जे फुलं असतील तर फुले वाहून घ्यायची आहे आणि हार, वेणी हे सगळं आपल्याला कलशाला घालायचं आहे। आता बऱ्याच ठिकाणी असं पण आहे की वस्त्र वगैरे घालतात, जो कलश आपण मांडतो त्याला वस्त्र घालतात किंवा
नथ घालतात, कानातले घालतात, ही तुमची इच्छा आहे. किती सागर संगीत करायची आहे पूजा ही तुमची इच्छा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते करू शकता. पण शक्यतो जी आपण पहिल्यापासून जी रूढी आलेली आहे, ज्या परंपरा आहेत ते आपण साधं सोपं केलेलंच बरं. मी पण सेम तसंच करते. त्यानंतर आपल्याला पोथी वाचायची आहे. तर हे पुस्तक माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवते. तर हे आता स्क्रीनमध्ये तुम्हाला हे अक्षर उलटे दिसेल आणि फोटो व्यवस्थित दिसतोय. तर ही पोथी, हे पुस्तक आपल्याला कुठे सुद्धा पुस्तकांच्या दुकानात किंवा जिथे देवाचं सामान मिळतं, आपल्याला ज्या वस्तू मिळतात देवाच्या, तिथे सुद्धा हे पुस्तक मिळतं. 5-7 रुपयाला असेल मला वाटतं, कारण माझ्याकडे बरेच वर्ष झाले आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे किती कुठून वाचायचं आहे आणि कुठपर्यंत संपवायचं आहे. जास्त काही वाचायला नाही, 4-5 पानं आहेत आणि हे पूर्ण वाचून घ्यायचं आहे एकाच बैठकीमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे लक्ष्मी देवीची. सगळ्यात अगोदर गणपतीची आरती, त्यानंतर ज्या आरत्या तुम्हाला करायच्या त्या तुम्ही करू शकता. आणि ही पूजा शक्यतो तुम्ही सकाळीच मांडू शकता, म्हणजे दिवसभर एकदम घरात प्रसन्न असं वातावरण राहतं. आणि कोणी जर जॉब करत असेल तर त्यांना वेळ नसेल तर ते संध्याकाळी सुद्धा ही पूजा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. पण दिवसभर जर आपल्या घरात पूजा असेल तर खूप छान असं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं. त्यानंतर दिवा, अगरबत्ती, धूप जे काय असेल ते लावून घ्यायचं. रांगोळी काढायची छान अशी पाटाभोवती, दारात पण रांगोळी काढायची. आणि त्यानंतर संध्याकाळी मग आपल्याला नैवेद्य करायचा आहे. आणि नैवेद्यामध्ये काहीतरी गोड तुम्ही करू शकता. प्रत्येक गुरुवारी, आता 4 गुरुवार पडतात, मग प्रत्येक गुरुवारी तुम्ही वेगवेगळं देवीला नैवेद्य दाखवायचं आहे. आणि जे बाकीचा स्वयंपाक असतो ते, त्याच्यासोबत एखादं स्वीट. आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही एका सवाष्णीला जेवू घालायचं आहे आणि त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यच करायचा आहे. आणि जर कोणी जॉब करत असेल, शक्य नसेल तर ठीक आहे, तुम्ही साधं नॉर्मल स्वयंपाक जरी केला, एखादं स्वीट जरी दाखवलं तरी पण देवी चालून घेते आपल्याला. आणि एक सवाशीण घालायची आहे. आता काही काही 5 घालतात, कुमारिका घालतात, ज्याच्या त्याच्या गावाकडची ती पद्धत आहे. पण एका सवाष्णीला जेवायला घालायचं, तिची ओटी भरायची आणि नमस्कार करायचा. बाकी काहीच नाही, खूप साधी सोपी आहे. आणि आपण हे व्रत का करतो, कशासाठी करतो, तर आपल्याला अखंड सौभाग्य लाभो किंवा आपल्या घरातली जी काही इडापिडा असते ती दूर व्हावी. तर कोणी मुलं बाळ होत नसेल तर त्यासाठी नवस करतात. तर कोणी मुलांची लग्न जमत नसते, तर कोणाच्या मुलांना नोकऱ्या लागत नसतात, बऱ्याच अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना असतातच. आणि संसारिक माणसं म्हटल्यावर सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम हे चालू असतातच. म्हणून आपल्याला हे व्रत करायचं आहे. आणि थोड्याच दिवसावरती मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि त्यामुळे ह्या पद्धतीत तुम्ही हे व्रत करा आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील अशी मी देवीकडे प्रार्थना करते. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि अजून एक सांगायचे जाता जाता, नॉनव्हेज खाऊ नका. ज्या वेळेस आपल्याला म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू होतो तेव्हा आपल्याला नॉनव्हेज बंद करायचं आहे. आणि जोपर्यंत आपलं उद्यापन होत नाही तोपर्यंत आपल्याला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. बाहेर सुद्धा कुठे गेल्यावर खाऊ नका. आणि असं संकल्प वगैरे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पहिल्या गुरुवारी सोडू शकता. आणि बाकी काहीच नाही, फक्त नॉनव्हेज घरात करू नका, तुम्ही स्वतःही खाऊ नका, एवढीच एक नियम आहे, बाकी काहीच नाही. आणि धन्यवाद.